तर सकाळी सकाळी सर्व मित्रमैत्रिणींना गुड मॉर्निंग. तर आज सकाळी सकाळी मस्त आज मला जिमला जायच्या आधी नाश्ता बनवायचा आहे. तर ते मी बनवणार आहे. मोड आलेले मूग मी बनवणार आहे आणि हेल्दी हा पदार्थ आहे. अनेक याच्यामध्ये अजून आपण हेल्दी पदार्थ घालून याला अजून हेल्दी बनवू शकतो. तर आजची साधी सिंपल रेसिपी आहे. बघूया मी इथे काय काय टाकणार आहे, मला काय काय म्हणजे नाही का असं ठरवून ठेवलेलं नाहीये. मूग आहेत फक्त मोड आलेले. तर मुगाचं मला हे आज पदार्थ बनवायचा आहे. तर साधी सिंपल रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. यामध्ये प्रोटीन आहे, फायबर आहे आणि हेल्दी पदार्थ आहे. तर जिमला जायच्या आधी काही ना काहीतरी मी खात असते. तर आज मी खाणार आहे मूग. तर मूग आज जेवढे मला छान माझ्या पद्धतीने मला आवडतात तसे मी बनवण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. तर बघा मूग तर इथे आहे. आता एवढ्या सगळ्या मुगाचा मी इथे वापर करणार नाही. तर मला एक डिशभर फक्त हा पदार्थ बनवायचा आहे. तर तेवढेच मी इथे घेणार आहे. तर एक बाउल मी इथे घेतलेला आहे. छोटीशी वाटी आहे. या वाटीने अगदी छोटीशी वाटी आहे. 2 वाटी मी घेतलेले आहेत मूग. हे बाकी नंतर याचा यूज मी करणार आहे. तर हे मुगामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेते. बघा अगदी थोडंसं पाण्यामध्ये मी हे इथे ठेवलेले आहे भिजत. आता आपल्याला बाकी साहित्य काढायचंय. तर इथे बघा 7-8 मी लसणाच्या पाकळ्या पूर्ण सालही काढलेली नाहीये, साधारण फुकून घेतलेल्या आहेत. मी अशा जराशा हातावरती चोळल्या आणि फुकून घेतल्या आणि या खलबत्त्यामध्ये मी इथे टाकलेल्या आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं घ्यायचं आहे जिरं. हे बघा हे आपल्याला कुटायचंय. जिऱ्याची चव कुटल्यानंतर लसणामध्ये खरंच छान लागते. तुम्ही कधीच कुठून असं एकत्र कुठून फोडणी दिली नसेल तर एखाद्या वेळेला जरूर देऊन बघा. चला आता आपलं हे लसूण जिरं कुटून झालेलं आहे. आता एक घेते मी मीडियम साईजचा कांदा. तर कांद्याची साल काढून झालेली आहे. कांद्याची साल काढल्यानंतर नेहमी मी कांदा धुवून घेत असते. तर कांद्याचा वापर कुठे आणि कसा करायचा हे तुम्हाला इथे दाखवणार आहे. आजच्या नाश्त्यामध्ये मी काय खाणार आहे डिश तुम्हाला इथे दाखवतेच. अगदी मस्त माझं 1.5 तासाचं जिम त्याच्यावरती आरामात होतं. अजिबात थकवा येत नाही आणि जिम छान होतं. एक मीलच आहे माझं हे. त्याच्यानंतर मी फार काही खात नाही. डायरेक्ट मग मी संध्याकाळीच खाते. चला तर कांदा कापून झालेला आहे. तर एक आता मीडियम साईजचा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची. तर मीडियम साईजचा टोमॅटो काढण्यापेक्षा अर्धा टोमॅटो माझ्याकडे कापलेला होता. तर तो मी घेतलेला आहे. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 छोटे मोठे मी असे मशरूम घेतलेले आहेत. हेल्दी तुम्ही याच्यामध्ये काय काय टाकू शकता मी इथे तुम्हाला सांगणार आहे. तर मशरूम तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये अवेलेबल असतील तुमच्याकडे. तर त्याच्यानंतर तुम्ही इथे भिजवलेले सोयाबीन सुद्धा घालू शकता. त्याच्यानंतर भिजवलेले चणे घालू शकता. त्याच्यामध्ये पण भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये प्रोटीन आहे. सोयाबीन वडीमध्ये प्रोटीन आहे, ते घेऊ शकता. त्याच्यानंतर मशरूम मध्ये प्रोटीन आहे. तर जेवढं आपल्याला भरीसभर करता येईल ते पौष्टिक जे अवेलेबल गोष्टी आपल्याकडे आहेत तर ते आपण त्याचं संतुलन राखायचं आहे आणि घ्यायचं आहे. जेणेकरून काहीतरी करून आपलं दिवसभराचं प्रोटीनचं रिक्वायरमेंट शरीराचं पूर्ण कसं होईल ह्याच्याकडे आपण बघायचं. मग काही मील मधून असेल तर काही जेवणातल्या प्रोटीन मधून असेल तर ह्या पद्धतीने आपल्याला ते करायचं. आता असंच काहीतरी जुगाड मी करत असते. एखादा अंड्याचं ऑमलेट ज्या दिवशी उपवास नसेल किंवा 2 अंड्यांचं, कधी उकडलेलं अंड. तर ह्या पद्धतीने काही ना काही मी करत असते. तर त्यामुळे फायदा पण होतो आणि शरीराचंही प्रोटीन भरून निघतं. जिम करत असल्यामुळे मसल्स तुटल्या जातात तर त्याच्यासाठी गरजेचं असतं प्रोटीन. आता हे जेवढं होईल तेवढं, अगदीच बारीक मी केलेले नाही मशरूम, पण साधारण मी पातळ स्लाइस मी केलेले. चला तर आता आपले साहित्य इथे कापून झालेलं आहे. कोथिंबीरीचा वापर आपल्याला नंतर करायचा आहे. चला तर आता इथे एक छोटं पातेलं मी घेतलेलं आहे.
तर मी तेलाचा वापर करत असते. ते तेल असतं खोबरेल, खोबऱ्याचं तेल मी वापरत असते. पण आज आता ते तेल माझं संपलेलं आहे, त्यामुळे मी आता रिफाईंड तेलाचाच वापर करणार आहे. 1 टीस्पून मी घेतलेला आहे, ते फार जास्त नाहीये. खोबरेल तेलामध्ये गुड फॅट असतात, तर त्यातल्या त्यात आपल्यासाठी ते चांगलंच आहे. शक्य असेल त्यांनी खोबरेल तेलामध्ये जेवण बनवून बघा, छान लागतं. चवही काही वेगळी लागत नाही. थोडंसं महाग असतं, पण ठीक आहे. आपण ते प्रमाणात खाल्लं तर कुठलीही गोष्ट महाग आणि स्वस्त घेऊन, आणि ती जर का नसेल चांगली तेवढी, तर हेल्थवर तेवढाच आपला त्याचा परिणाम होतो. म्हणून आपण ते कॉम्बिनेशन करायचं आहे. तर बघा, तेल व्यवस्थित तपू द्यायचं आहे आपल्याला. आता तेलामध्ये मी काय टाकणार आहे, कांदा मला तेलामध्ये टाकायचा नाहीये. तर तुम्ही म्हणाल कसं काय फोडणीला कांदा नाही, तर नाही. मी जी डिश बनवते त्याच्यामध्ये फोडणीमध्ये हा कांदा मी वापरणार नाहीये. मी आता फक्त याच्यामध्ये घालणार आहे मिरची, गॅस मिडियम ठेवायचा आहे. आता काही मसाले आपल्याला घालायचे आहेत, त्याआधी आपल्याला घालायचे आहे कुटून घेतलेलं लसूण आणि जिरं. थोडंसं घालायचं आहे हिंग, थोडीशी हळद, अगदी थोडीशी लाल मिरची पावडर. माझा हिरव्या मिरचीमुळे ठसका झालेला आहे. आता घालायचे आपल्याला मशरूम, आणि आता टोमॅटो. थोडंसं घालायचं पाणी. ठसका झालेला आहे मिरचीचा, प्रचंड तिखट मिरची आहे ही. त्याला आता आपल्याला व्यवस्थित टोमॅटो ह्याच्यामध्ये विरघळ, म्हणजे असं चांगला शिजू द्यायचा आहे, म्हणून आपण पाणी घातलेलं. आता हे भाजलेले शेंगदाणे आहेत ते मी याच्यामध्ये घालते. साली सकटच आहेत ते. पाणी आपल्याला चांगलं आटू द्यायचे थोडंसं यातलं, म्हणजे पहिलं टोमॅटो आपल्याला शिजून द्यायचा. शिजायला अजिबात वेळ लागत नाही. हे मूग आपल्याला किती शिजवायचे आहे तेही इथे सांगणार आहे, खूप गाळ ते करायचे नाही. तर बघा, बऱ्यापैकी टोमॅटो आपल्या याच्यामध्ये शिजलेला दिसतोय बघा. टोमॅटो आपण जेव्हा याच्यामध्ये टाकलेला, तुम्ही मूग सुद्धा घालू शकता, पण मला टोमॅटो असा शिजलेला आवडतो, म्हणजे असं दाताखाली आलेला आवडत नाही, म्हणून मी तेवढा तो शिजून घेते. तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही एकत्रच मूग आणि टोमॅटो जेव्हा आपण घातलं तेव्हा तुम्ही मूगही घालू शकता. वरचे वरचे मी हे घेते. चुकून एखादा जर न भिजलेला मूग असेल तर तो खाली राहून जातो, दाताखाली येत नाही, म्हणून त्याच्यामध्ये पाणी घातले. एक सफिशियंट मस्त पोट भरणारी डिश ही तयार होते. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घालून झालेलं आहे. फार आपल्याला पाणी आता याच्यात घालायचं नाही, कारण हे मूग आपल्याला खूप जास्त शिजवायचेच नाहीयेत. अगदी थोडंसं पाणी मी घातले, जेमतेम आपले बघा प्लेन केल्यानंतर अगदी लेवलला पाणी येईल एवढंच पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि आपल्याला ते मूग शिजून घ्यायचे. याच्यावर एक प्लेट झाकण ठेवते मी, आणि आपल्याला छान हे मूग शिजून घ्यायचे. तर किती शिजवायचे आहेत ते मी इथे दाखवणार. थोडंसं रिकामं ठेवलेलं, उघडं ठेवलेलं आहे. थोडंसं पाणी आहे. आपल्याला साधारण ते पाणी सगळं आटून घ्यायचंय, एवढेच आपल्याला मूग हे शिजवायचे. ते अजिबात गाळ होत नाही किंवा कच्चे राहत नाही, त्या स्टेजलाच आपल्याला ते मूग शिजवायचे. जसं पाणी आहे तेवढं पाणी आपण याच्यामध्ये ते आटवून घेऊ.
जेमतेम पाणी आपल्या मुगामधलं आटलेलं आहे, अगदी थोडंसं पाणी राहिलेलं आहे बघा. मिक्स करू चांगलं. मशरूम घातलेले हे मोड आलेले मूग अशा पद्धतीने नक्की करून बघा, खूप भारी लागतात. चला तर आता हे मशरूम घातलेले आपले मोड आलेले मस्त मुगाची डिश आपली तयार झालेली आहे. तर आता खाणारे मी इथे दाखवते. गॅस मी बंद करते आणि आता आपल्याला हे काढायचं एका बाउलमध्ये. चला तर आता इथे एका बाउलमध्ये मला काढायचे आहेत आपले मूग. संपूर्ण मूग आपल्याला हे घ्यायचे आहे. आता याच्यावरती आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. कोथिंबीर, आणि आपल्याला घ्यायचं आहे लिंबू, आणि त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं इथे घट्ट दही आहे. थोडं दही घेणार आहे आणि याच बरोबर एक तिळाचा आणि गुळाचा लाडू. तर आजचा हा नाश्ता माझा आहे. जिमला जाण्याच्या आधीच जे खाते त्यातली ही एक डिश आहे जी मला खरंच आवडते आणि मी बऱ्याचदा ही डिश करत असते. तर आजची ही मुगाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा आणि साध्या सोप्या सिंपल झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल अजून तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्की आवडू शकते. चॅनलला भेट द्या. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.